औरंगाबादमधल्या सिग्मा हॉस्पिटलचे डॉक्टर उन्मेष टाकळकर यांनी या सगळ्या संदर्भात एक स्पष्टीकरण दिलेलं आहे. काय ते म्हणतात ऐकूया. परळी वैद्यनाथ बँकेचे जे 10 कोटी रुपये पकडले त्याची चौकशी सीबीआयनं केली. औरंगाबाद इथल्या सिग्मा हॉस्पिटलची देखील चौकशी केली आणि सिग्मा हॉस्पिटलच्या विरोधात सीबीआयनं गुन्हा दाखल केलेला आहे. उन्मेष टाकळकर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की या सगळ्या प्रकरणाशी तुमचा कसा संबंध आला. बहुतेक वैद्यनाथ बँकेची जी कॅश पकडली ती डिसेंबर महिन्यात पकडली असं मला वाटतं. हो. आणि आम्ही जे पैसे भरलेले आहेत वैद्यनाथ बँकेमध्ये आम्ही आमचे त्यांचे रेग्युलर खातेदार आहोत. आमची मोठी सीसी त्यांच्याकडे आहे, लोन अकाउंट आहे. त्याच्यामुळे लोन अकाउंटमध्ये आम्ही 12 आणि 13 तारखेला आम्ही हे पैसे भरलेले आहेत. नोव्हेंबरला, डिसेंबरला नाही. आपण किती पैसे भरले बँकेकडे? जवळपास 1,96,97,97 एक्झॅक्ट फिगर. त्याची पावती तुमच्या माझ्याकडे आहे. ही बँकेची पावती आहे जी आम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला डेट यू कॅन मेन्शन 12/11/2016 युनायटेड सिग्मा हॉस्पिटल. दुसरी पावती आहे 13/11/2016. दुसरी पावती 13/11/2016. नोव्हेंबरमधल्या रिसिप्ट आमच्याकडे आहेत. हे आमचं बँक स्टेटमेंट आहे ज्याच्यामध्ये ही दोन्ही अमाऊंट रिफ्लेक्ट होत आहे की या बँक स्टेटमेंटमध्ये आमच्या अकाउंटला हे पैसे आलेले आहेत आणि हे आमचेच पैसे आहेत. त्याच्यामुळं हा नोव्हेंबरमधल्यातला भरलेले पैसे डिसेंबर महिन्यातले जे पकडलेले पैशाचे याच्याशी संबंध काय हे मलाही समजत नाही. मग त्या बँकेच्या पैशाचे त्या संबंध तुमचा नाही असं तुमचं म्हणणं? संबंध म्हणजे 1 महिन्यापूर्वी जे मी बँकेत पैसे भरलेले आहेत आमच्या हॉस्पिटलने ते त्यांच्या बँकेच्या डिपॉझिटमध्ये आल्यामुळे ते आमच्याकडे चौकशीला आले होते की बाबा ते पैसे तुमच्याकडे त्याच्या पावत्या आहेत का नाही आणि तुमच्याकडे त्याचे रितसर डॉक्युमेंट्स आहेत का नाही. हे सीबीआयवाले कालच येऊन गेले आणि त्यांनी हे व्हेरीफाय केलं आणि आमचे डॉक्युमेंट्स घेऊन गेले. तुम्ही कुठल्या नोटा भरल्या होत्या? जुन्याच नोटा भरल्या होत्या ना. ऑफकोर्स आम्ही नोटबंदी 8 तारखेला झाली सगळ्यांना माहिती आहे. बरोबर. आणि मी या नोटा भरल्या 12/11 म्हणजे त्या 12 आणि 13 तारखेला भरल्या. या नोटा आम्ही 12 आणि 13 तारखेला भरलेल्या आहेत. बरं. सीबीआयच्या लोकांनी तुमच्याकडे काय काय चौकशी केली? सीबीआयने हेच विचारलं की बाबा मुंबईमधले जे पैसे आहेत की ते तुमचे आहेत का. ते आमचेच आहेत. त्यांनी हेच डॉक्युमेंट व्हेरीफाय केले की तुमच्या अकाउंटला त्यांचं रिफ्लेक्शन आहे का. ते हे अकाउंट स्टेटमेंट ते घेऊन गेले. नंतर तुमच्याकडे रितसर त्याची पावती आहे का. त्याच्यामुळे ते पावती ते घेऊन गेले आणि रिलेव्हंट आमच्याकडचे जे डॉक्युमेंट त्यांना लागतात ते घेऊन गेले आणि आमचं स्टेटमेंट घेतलं की बॉय असं असं आहे हे आम्ही पैसे तुमचेच आहेत. तुमच्यावर गुन्हा दाखल करण्याचं कारण काय? तेच मला समजत नाही आहे की पैसे आम्ही भरलेले आहेत नोव्हेंबरमध्ये आणि डिसेंबरमधले पकडल्या गेलेल्या पैशामध्ये गुन्हा दाखल होण्याचं मला तर म्हणजे माहित नाही. म्हणजे आता आम्ही ऍक्सेप्ट करतोय की पैसे आमचेच आहेत. आम्ही त्याच्यावर जे काही रितसर त्याचा टॅक्स आहे किंवा जे काही रितसर होईल ते आम्ही भरायला तयार आहोत. पण तुम्ही घाटकोपरला पैसे भरले? हो, कारण इथे त्यांनी सांगितलं आम्हाला की कुठल्याही बँकेमध्ये तुम्ही पैसे भरू शकता. आम्ही इथल्याही बँकेत त्या दिवशी पैसे भरले औरंगाबादला. कारण इथे इतकी प्रचंड गर्दी असल्यामुळे आम्हाला सीसीमध्ये पैसे भरायचे होते. जी सीसी अकाउंट आहे ते म्हणे तुम्ही मुंबईला जाऊन भरू शकता बँकवाल्यांनी सांगितलं. त्याच्यामुळे आम्ही मुंबईला पाठवून ते मुंबईकडून भरून घेतले. ते आमच्याच अकाउंटला मुंबईहून आले.